काम नाही करायची? अगं एवढीशी 4 भांडी किती वेळ लागतोय तुला? आणि तू ग गंगे, तू काय करतेस? कापड धुवाया नदीवर जात होते. नको, तू नको जाऊस नदीवर. पूजेची भांडी उजळायला ताकद लागते आणि ही मूर्ख मुलगी भजनाच्या नादात भांडी तशीच ठेवेल. सखू, तू जा नदीवर. ऐकलंस ना? आणि तू पूजेची भांडी घासून दे मला लवकर. हवं पर सखुताईंना कापड धुवाया नदीवर कशा पायी पाठवता? मी भांडी करते आणि लगी जाते की नदीवर. का ग, तू काय मालकीण झालीस का? फरमान सोडतेस? तू बोलायचं आणि आम्ही ऐकायचं? हा? आणि तू ग सखू, ऐकलं नाहीस का मी काय म्हणाल ते? उठ, घे ती कपड्यांची टोपली आणि जा नदीवर. आणि ऐक, विसरली नाहीस ना? त्या खोलीत जर पाऊल ठेवलंस तर मी तुझा जीव घेईन. लक्षात ठेवायचं. जा, निघ. परवानगी काय दिली? नुसता उच्छादच मांडलाय. तळपति श्रवणी कंठी कौस्तुभ मणि विराजित कंठी कौस्तुभ मणि. हे काय, अजून यारी तयार नाही? होईलच आता. भाऊजींचं अजून चाललंय ना. त्यांचं भजन उरकलं की गरम गरम थालीपीठ लावते. ते एकटेच आहेत का न्याहारी करायला? बाकीच्यांना काय कुणाला भूक लागत नाही? आणि त्यांची वाट कशाला बघताय? दिवसभर हा असाच धिंगाणा चालू राहणार आहे. जुने दिवस विसरलात का? ते खरंच म्हणा. मग त्यांची वाट बघण्यात बाकीच्यांना मारणार की काय उपाशी? आणि जाऊ बाई, कामाकडे लक्ष द्या. भजनाकडे कान लावू नका. आटपा बराबरा. मी सगळ्यांना बोलवते न्याहारीसाठी. कामणे माझे हेची सर्वस्व किती दिवसांनी गोड भजन ऐकू येते. श्रीमुख पण या महामाईला कुठे खपतय? आता माझ्या कानात हिचाच कर्कश आवाज येतोय. आवडी. बाबा, आज दिवसभर तुमच्या पवित्र सुरांचा परिणाम आपल्या घरात जाणवत होता. कसला विचार करताय बाबा? काही नाही रे, उद्या एकादशी. भजनाची आठवण येते रे. तुला आठवतं, आम्ही सगळेजण भजन करायचो आणि तू सुद्धा त्यात यायचा आणि मधोमध नाचायचास. खरंच मामांजी, आमच्या पण रावळात एकादशीला भजन कीर्तन ठरलेलंच असायचं. आणि तुम्हाला ठाऊक आहे का, कधी कधी भजनाची चढावड पण असायची. सगळं गाव दुमदुमून जायचं. हो ना, वाड्यात सुद्धा एकादशीला खूप मौज असायची. आपल्याच गावातनं नाही, आजूबाजूच्या गावातनं सुद्धा विठ्ठल भक्त मंडळी जमा व्हायची. आम्ही सगळेजण विठ्ठल नावाचा गजर करायचो, त्याच्यात तल्लीन होऊन जायचो. सोहळाच असायचा. खूप खूप आनंद वाटायचा. आणि बर का, त्यावेळेला दिगू लहान होता, पण तो सुद्धा कपाळी बुक्का लावून विठ्ठल नावाचा गजर सुरू झाला ना की विठ्ठल विठ्ठल म्हणून नाचायला लागायचा.
काय रे, आठवतं ना? मामांजी, मला असं वाटतं की साक्षात विठुरायाच आपल्या सोबत आहे आणि त्याच्या नामात तल्लीन झालो ना की त्यालाही आनंदच होतो. दिगू पण काय मोहिनी घातल्यासारखा पूर्णपणे रंगून जातोय. वेळीच मला काहीतरी करायला हवं. बाबाजी म्हणाले तसं मीच माझी कबर माझ्या हाताने खणते आहे का? हे चांगले पंढरपूरला निघाले होते, यमेला चेटकिडीनं सकून मोडता घातला. नाही, विठ्ठल वेडाने झपाटलेल्या या सासरा सुनेची ही अभद्र युती मला काहीही करून मोडायलाच हवी, नाहीतर माझाच घात व्हायचा. कसा खणखणीत हात चालायचा मृदुंगावर ताण्याचा. त्याच्या साथीनं भजनं रंगून जायची. सकुताई, हो सकुताई, पण तू कुठे आहे ती? त्यांच्या परसदारी असलेल्या खोलीत आहेत का? आमची पूर्वीची भजनाची खोली. मामांजी, मामांजी तर म्हणजे मामांजी. सखू, सखू आत ये. सखू, ऐकायला येत नाही का तुला? आत ये बघू. आले. काय ग, काय आगाऊपणा चाललाय तुझा? प्रत्येक वेळी प्रत्येक बाबतीत मला का शह द्यायला बघतेस? हा, नाही हो सासूबाई, नाही. नाही हो. कसं मी चिडावं, माझी आरडाओरड व्हावी म्हणून मुद्दाम अशी वागतेस ना ग तू? हे बघ, फक्त यांना मी यांच्या खोलीत नामस्मरणाची परवानगी दिली आहे. तू सगळ्या गावकऱ्यांना गोळा केलंस, तू यांना बोलावलंस ना? तूच बोलावलंस ना या टाळकऱ्यांना टाळ फुटायला? नाही हो सासूबाई, मी नाही बोलवलं. ही सकुना फारच मिजाजखोर झालीये. स्वतःला या घरातली करती समजायला लागलीये. आणि काय ग, नसती उठाठेव करायची काय गरज होती तुला? सगळा गाव कशाला गोळा केलास? अगं, तुझ्या इतका आगाऊपणा ना कुणाच्याच अंगात नसेल. आणि विठ्ठलाचं भजन म्हणायला तूच सगळ्यांना बोलावू शकतेस हे समजायला अकलेची गरज नसते का? का इतका माझा छळ मांडलायस तू? का तुला ना मी रमाई, अगं काय चाललंय काय? शांत हो बघू तू. काय झालं काय? या इकडे रामायण घडतंय आणि हा विचारतोय रामाची सीता कोण? या सकुने टाळकऱ्यांना गोळा केलाय विठू नामाचा जाहीर गजर करायला. नाही रमाई, सखुनी नाही. ह्या सगळ्यांना मी बोलवलं. यात सकूचा काही संबंध नाही. तिच्या सांगण्यावरूनच बोलावलं असशील ना? नाही तर तुला काय गरज होती? नाही रमाई, सखू वाचावी म्हणून दिगू खोटं बोलतो. यमुनाताई, तुला कुणाचं चांगलं करता येत नसेल ना तर वाईट तरी करू नकोस. किती आग लावशील ग? थांब ग, मला सांग दिगू, हे असले उद्योग करायची काय गरज होती? रमाई, अगं आज एकादशी आहे. 4 माणसं घरी आली, नामस्मरण झालं तर बाबांना किती बरं वाटेल. आणि ती माणसं इथे घरात काहीही करणार नाहीत, बाबांच्या खोलीत नामस्मरण करतील. आणि आपल्याकडून काही सज्जन माणसांचा अपमान पण झाला होता ना रमाई, तोही भरून निघेल. अरे अरे दिगू, तू पावला पावलावर मला थक्क करतोयस.
ज्याची मला भीती वाटत होती ना, अगदी नेमकं तसंच घडतंय. तू यांच्या तुझ्या बाबांच्या पावलावर पाऊल टाकायला लागलाय. मला सांग, कोणी सांगितलं होतं हे उद्योग करायला? बरं रमाई अगं पुरे अजून लेवाणे लावू नकोस. पण आता बाद झाला तमाशा. जा, प्रत्येकाने आपापल्या कामाला लागा. निघा. त्यांना जो काही गोंधळ घालायचा ना तो घालू दे त्यांच्या खोलीत. निघा तुम्ही सगळ्यांनी, निघा. आता मुळावरच खाव घालायला हवा. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली. कृष्ण हरी. अरे दत्तू, ताना, मी सगळे खरंच आलात. आत्ताच मी मृदुंगापाशी तुमचीच आठवण काढत होतो. माऊली सारी विठुरायाची माया त्याच्या मनात आलं आणि पुण्यांदा एकादशीला इकडं राहिलं. माऊली, तुमची आठवण झाली नाही अशी एकादशी काय, असा दिस कधी गेला नाही. तसं दर एकादशीला भजन करतोच आम्ही, पण तुमची रंगत नसायची हो त्यात. आज बघा विठुनामाच्या गजरात रंगत कशी चढणार. पुंडली कवरदे श्री ज्ञानदेव पंत माऊली, चला मग होऊन जाऊ द्या सुरुवात. रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी. सुख झाले बो साजणी, साजणी सुख झाले बो साजणी, साजणी त्वा विठ्ठल बरवा, बरवा त्वा विठ्ठल बरवा, बरवा त्वा विठ्ठल. आई गो, आय! चुकले, मीच चुकले. आधीच या ना अडवायला हवं होतं. बाबाजी बरोबर म्हणाले होते, मनोरमे तू स्वतःची कबर खणतेस, तेच झालं. भोग भोग आता मनोरमे भोग. माधव बरवा, बरवा त्वा माधव बरवा, बरवा त्वा माधव बरवा, बरवा त्वा माधव. आई, आधी पण दादा काका भजन गायचे का ग? किती छान वाटते ना. अगं अगदी वाहतो बरं, कसं काय बरं? अगदी चैतन्याने भरून गेले बघ. चैतन्याच्या गोष्टी करतोयस काय? पंडित बिंडित झालास की काय? आणि मुळात तू चूल घरात काय करतोयस? जा बाहेर जाऊन खेळ जा. समोर अंगणातच खेळ. परसदारी अजिबात जायचं नाही, नाहीतर ना या कावील त्याने मारेन तुला. जा अंगणात खेळ जा. बाई बाई बाई, किती हा आवाज आहे नाही. नुसता गोंगाट आहे. मी थोड्या वेळाने कानात रुईच घालेन. ए उठ ग, उठ चल, उठ उठ चल, ये चल. झालं, अर्ध्या कामातून उठवून नेलं. आता हिला दांबेल कुठेतरी. आता ही भाजी कोण पूर्ण करणार? ही महामाया. एकतर काही कामाची मदत नाही, वर हा जाच. पण काही म्हणा, भाऊजी गा हो तुम्ही. चांगलं जोरात भजन करा. त्या महामायेला ना चांगली अद्दल घडू दे. सुकृतांची जोडी, बहुत सुकृतांची जोडी.
बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा चल उभी राहा इथे. या मिरच्या, या सगळ्या मिरच्या कांडायच्या. जोपर्यंत या मिरच्या कांडून होत नाही ना तोपर्यंत या खोलीच्या बाहेर पाऊल सुद्धा ठेवायचं नाही, समजलं? हे बघ, नाहीतर नाचत जाशील त्या भजनाच्या खोलीपाशी. चल लाग कामाला. सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा. काय ग, जास्तच मांडो लावतेस ग. कानात गरम तेल टाकून भैरी करी ना तुला, समजलं? कान बंद करून ठेव. भजन म्हणायचं नाहीच, पण ऐकायचं सुद्धा नाही, कळलं? रुई घालते तुझ्या कानात, म्हणजे काहीच ऐकू येणार नाही. आता कसं सांगू मी तुम्हाला सासूबाई, विठ्ठल नाम काय मला बाहेरून ऐकू येत नाहीये, माझ्या आतून ऐकू येत आहे. बाहेरचा आवाज तुम्ही थांबवाल, पण माझ्या आतून येणारा आवाज कसा थांबवणार? हा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी विठ्ठल 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 हरी जय जय पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल हरी जय जय ओ दिगुशे विठ्ठल 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 नको नको, चालू द्या तुमचं. विठ्ठल 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 हरी जय जय पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल हरी जय जय पांडुरंग हरी विठ्ठल 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 विठू माऊली माझे सावळे विठाई विठू माऊली माझे सावळे विठाई विठ्ठल 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 विठ्ठल
ऐगो विन्या मेल्या बघत पण नाहीये. या सखूच्या तालमीत राहून ना विन्या पण धटिंगण झालाय. धडक मारून कुठे गेला ना बघतेच था. आहो लवकर चला. तिगू दादा ना त्या भजनाच्या खोलीत भजन करायला गेलाय. दिकू, तू जर या खोलीत पाऊल ठेवलं असता तर तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. खरंच रमाई, शब्द दे तुम्हाला, शब्द दे. दिला. भाऊजी चला लवकर चला. दिग्या चोरा भजन करतोस काय? आता बघ मी कशी आग लावते ते. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. आहो तर विठुरायाच्या गजरावर आतमध्ये नाचतायत. आणि जरी सासूबाईंना बघितलं तर. कान बंद करून ठेव. भजन म्हणायचं नाहीच पण ऐकायचं सुद्धा नाही. कसं करून रावणला बाहेर फुलवायलाच हवं. विठ्ठल 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 आहो! विठ्ठल 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 आहो! विठ्ठल विठ्ठल अहो बाहेर या, अहो ऐकताय ना. अहो बाहेर या. अहो जर सासूबाईंनी बघितलं तर अनर्थ होईल. विठ्ठल 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 रमाई अगं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. सखू आणि दिगू बाबांच्या खोली समोर गेले. तू इतकी काळजी घेतलीस, इतकं बजावलंस तरी ती सखू तिच्या कारस्थानात यशस्वी झाली रमाई. आणि अगं कळस म्हणजे सखूने दिगूला बाबांच्या खोलीत आत पाठवलं भजन करायला, विठ्ठल नाम घेत टाळ कुटायला. संपलं. सखूने जर दिकूला फितवलं, त्या विठ्ठलाच्या नादी लावलं तर संपलं. आता काय तो सोक्ष मोक्ष लावायलाच पाहिजे. चल यमुने. भले शाबास. आज नक्कीच मौज बघायला मिळणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल